इस समय दिवाली की छुट्टियां चल रही है, जिसके चलते कई परिवार अपने बच्चों के साथ बाहर घूमने गए हैं। इसी दौरान राष्ट्रवादी शरद पवार गुट के विधायक एकनाथ खड़से भी दिवाली मनाने बाहर गए थे। उनके जलगांव शहर के शिवराम नगर इलाके में स्थित बंगले में आधी रात को चोरों ने धावा बोलकर 35,000 रुपए नगद और 7 से 8 तोले सोने चोरी कर लिया। इस घटना से पूरे जलगांव शहर में हड़कंप मच गया। एकनाथ खड़से का जलगांव के शिवराम नगर क्षेत्र में बंगला है, जहां वे अक्सर ठहरते हैं। दिवाली के मौके पर बंगले की रखवाली करने वाला व्यक्ति भी अपने गांव चला गया था। एक अन्य कर्मचारी भी दिवाली पर छुट्टी पर था, जिसके चलते बंगले में ताला लगा हुआ था। इसी मौके का फायदा उठाते हुए चोरों ने आधी रात को मुख्य दरवाजे का ताला तोड़कर घर में प्रवेश किया। सुबह जब आसपास के लोगों ने घर का ताला टूटा देखा तो उन्होंने तुरंत पुलिस को सूचना दी। इस समय शहर में कई परिवार दिवाली के अवसर पर बाहर गए हैं, जिससे कई घरों पर ताले लगे हैं। इस स्थिति का फायदा उठाकर जलगांव में घर फोड़ियों की घटनाएं बढ़ रही है, जिससे पुलिस की कार्यक्षमता पर सवाल उठने लगे। चंदू खरे की रिपोर्ट। राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांच्या बंगल्यावर चोरीचा प्रकार सकाळी उघडकीस आलेला आहे, नेमकी काय माहिती आहे? या ठिकाणी एक चोरी झालेली आहे। या ठिकाणी घरातून जवळपास 6.8 तोळे म्हणजे 68 ग्रॅम वजनाचं जे सोनं आहे त्याची चोरी झाली आहे। त्याचबरोबर नगद कॅश 35,000 रुपयाची चोरी झाली आहे। घर हे या ठिकाणी बंद होतं, त्याचबरोबर घरामध्ये केअरटेकर नाही, त्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी या ठिकाणी चोरी केलेली आहे। सर, किती नेमके चोरटे होते, काही आले का CCTV? CCTV फुटेज या ठिकाणी उपलब्ध नव्हते। आजूबाजूच्या CCTV फुटेज चेक करणं चालू आहे। जसं त्या माहिती प्राप्त होईल तसं आम्ही तुम्हाला माहिती देऊ। काय काय चोरीला गेलं नेमकं काही? या ठिकाणाहून जवळपास 6.8 तोळे म्हणजे 68 ग्रॅम सोनं गेलेलं आहे आणि कॅश 35,000 रुपये कॅश गेलेली आहे। घटना कशी समोर आली सर नेमकी? या ठिकाणी चोरी झाल्याची घटना ज्यावेळेस इथं केअरटेकर जे होते ते रात्री 9 वाजता घर बंद करून या ठिकाणी निघून गेलेले होते। जेव्हा केअरटेकर सकाळी या ठिकाणी आलेले आहेत त्यावेळेस घराचं जे कुलूप लावलेलं होतं ते तुटलेलं दिसलं। त्यानंतर त्याने पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करून माहिती दिलेली आहे। सर, डॉग स्क्वॉड किंवा फिंगरप्रिंट्स वगैरे? बरोबर, डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट त्यांचं काम करत आहेत। काय आलंय का सर त्याच्यात काही समोर काही फिंगरप्रिंट? सध्या काम चालू, अजून निष्पन्न झालेलं नाही आहे। हा गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर सुरू आहे। किती पथकं तपासणीसाठी रवाना करण्यात आली? जवळपास स्थानिक गुन्हे शाखेचा आणि पोलीस स्टेशनची अशी 2 पथकं त्या ठिकाणी गुन्हेगारांचा CCTV फुटेजच्या माध्यमातून शोध घेत आहेत। ठीक आहे.